उत्पत्ती याचा 24वा अध्याय. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि आपण यावेळेस वाचणार आहोत पहिल्या वचनापासून. आपण सगळे वचन वाचणार. आपण जे इम्पॉर्टंट वचन आहे ते वाचणार आहोत, कारण की हा अध्याय खूप मोठा आहे. कमीत कमी 2 याचा अध्याय येतो, तर एवढा वाचण्यासाठी खूप टाइम पण लागेल, तुम्हाला समजणार नाही. जे इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण पहिल्यापासून वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. लक्ष देऊन ऐका सगळेजण. इसाकसाठी पत्नी मिळवणे. अब्राम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. पुढं अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणीतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. हालेलुया, हालेलुया. कोण आहे? अब्राम आहे. कोण आहे? अब्राम आहे. आणि अब्रामाच्या हाताखाली सेवक आहे ज्याचं नाव आहे एलियाजर. काय नाव त्याचं? एलियाजर. आणि एलियाजरला सांगितलं अब्रामाने की तू माझ्या मांडीखाली हात ठेवून शपथ व्हा की तू माझा जो पुत्र आहे, ज्याचं नाव काय आहे? इसाक. काय नाव आहे? इसाक. याला जी मुलगी बघणार आहेस ती अशी मुलगी बघणार आहे जी माझ्याच कुळातली कनान देशामधली असेल. अशीच मुलगी तू माझ्यासाठी काय करशील? बघशील. हालेलुया. कोणती मुलगी बघशील? कनान देश. कोणत्या देशाची? कनान देश. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या देशामध्ये अब्रामाचे नातेवाईक राहतील अशा माझ्या नात्यातलीच तू काय बघणार आहे? मुलगी बघणार आहे. हालेलुया. अशी माझ्या मांडीखाली हात ठेवून काय कर? शपथ व्हा. काय व्हा म्हणे? हालेलुया. आणि त्या एलियाजरने ठीक आहे म्हणे, तुम्ही जसं म्हणताय तसं मी करण्यासाठी काय तयार आहे, पण एक अट आहे म्हणे. एक अट अशी आहे की ती अट त्यांनी काय सांगितली तुम्हाला माहितीये? तर त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे. हालेलुया. काय सांगितलं? एलियाजर काय म्हणला? पण ठीक आहे, तुमची अट मला मान्य आहे, पण जर कदाचित ती मुलगी माझ्याकडे आमच्या सोबत यायला काय झाली नाही, मग तुमच्या मुलाला घेऊन मी कनान देशामध्ये जाऊ का म्हणे. तर तुम्हाला माहिती अब्राम काय म्हटला? काय म्हटला अब्राम? तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आहे, मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईल, तोच तुझ्या पुढे आपला दूत पाठवीन आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. हालेलुया. काय सांगितलं अब्रामाने? की तू माझ्या मुलाला काय करणार नाही? घेऊन जाणार. काय करणार नाही? कारण माझ्या देवाने माझ्या सोबत काय वाहिलेली? शपथ वाहिली. काय शपथ वाहिली? की तू तुझ्या बापाचं घर सोड आणि मी जिथं सांगत आहे तिथं तू काय कर. हालेलुया. मग ती शपथ देवासोबत जी वाहिलेली शपथ आहे ती मोडल्या जाईल जर माझा मुलगा जर परत कुठे गेला, परत त्या ठिकाणी गेला जिथून आम्ही काय झालो होतो, निघलो होतो. हालेलुया. हे कशाविषयी दाखवतो तुम्हाला माहितीये? अब्राम जो आहे तो देव पिता आहे. अब्राम कोण आहे? एलियाजर आहे तो कोण आहे तुम्हाला माहितीये? पवित्र आत्मा. कोण आहे? पवित्र आत्मा. आणि जो इसाक आहे तो कोण आहे तुम्हाला माहितीये? येशू ख्रिस्त. इसाक कोण आहे? येशू ख्रिस्त. आता येशू ख्रिस्ताला मुलगी बघायला किंवा त्याची वधू आणण्यासाठी कोणाला पाठवलंय? एलियाजर. कोणाला पाठवलंय? आणि तो एलियाजर म्हणजे कोण तुम्हाला माहितीये? पवित्र. तो कोण आहे? पवित्र. हालेलुया. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा जो आहे तो त्याच्या मंडळीला, म्हणजेच कोणाला? जो इसाक आहे म्हणजे कोण? येशू ख्रिस्त त्याच्या नवरीला आणण्यासाठी कुठं आलेला तुम्हाला माहिती आहे? या पृथ्वीवर. कुठं आलेला आहे? आणि पृथ्वीवर आलाय आणि तो आता काय करते? त्याच्या नवरीला तयार करतो.
त्याच्या नवरीला त्याच्या नवरीला अगोदर काय करत आहे? शोधत आहे. अगोदर काय करत आहे? डायरेक्ट तयार होईल का नवरी? अगोदर नवरीला काय करत आहे? शोधत आहे. आता तो कसा शोधत आहे नवरीला हे आपण बघणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जुन्या करारामध्ये एवढे भेद आहेत, जुन्या करारामध्ये एवढे रिव्हिलेशन्स आहेत. फक्त ते ऍक्युरेट पवित्र आत्म्याच्या साह्याने वाचणं खूप काय आहे. हालेलुया. इथपर्यंत समजलं. अब्रामाने त्याच्या दासाशी काय केली? काय बांधली? शपथ बांधली. काय शपथ बांधली? की तू माझ्या मुलासाठी काय करणार आहे? नवरी आणणार आहेस. आणि ती नवरी कुठून आणशील? माझ्याच लोकातून जाऊन आणशील. कुठून आणशील? आणि ती जर यायला तयार नाही झाली तर तू माझ्या मुलाला मात्र तिकडे काय करणार नाही? हालेलुया. काय करणार नाही? घेऊन जाणार नाही. ती जर नाही आली तर ठीक आहे, पण माझा जो परमेश्वर आहे तो दूताला तुझ्या समोर पाठवेल की तो तुझा काय करेल? इंतजाम करेल सगळ्या गोष्टींचा. हालेलुया, हालेलुया. मग किती जण एक्साइटेड आहे त्याच्या नवरी बद्दल या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. येशू इसाक आहे. येशूचा आता सध्या रोल काही नाही. येशू कुठे आता? पित्याजवळ. कुठे आहे? आणि तो तिथं काय करत आहे? मध्यस्थी करत. तिथं काय करत आहे? आता एलियाजरचा सगळ्यात मोठा रोल आहे. कोणाचा रोल आहे? एलियाजर म्हणजे कोण आहे? कोण आहे? एलियाजर कोण आहे? येशू काय बोलला? मी जातो खरा, तर मी तुम्हाला काय सोडणार नाही. काय सोडणार नाही? तर मी तुम्हाला दुसरा कैवारी आत्मा देईल. दुसरा काय देईल? माझ्या सारखा मी तुम्हाला एक आत्मा देईल जो तुम्हाला नेहमी काय करणार आहे? सत्यामध्ये चालवणार. कशामध्ये चालवणार आहे? खोट्यामध्ये चालवणार आहे? खोट्या गोष्टीमध्ये चालवणार आहे का? पवित्र आत्मा कशामध्ये चालवतो? कशामध्ये? मग आता मला एक सांगा, एलियाजर आहे, पवित्र आत्मा आहे. एलियाजर म्हणजे कोण? पवित्र आत्मा. तो कुठं निघलाय? नवरीच्या शोधासाठी. कुठं निघलाय? आणि त्याची नवरी म्हणजे कोण? येशूची मंडळी म्हणजे कोण आहे? येशूची नवरी. हालेलुया. आता त्या मंडळीला तो कसा शोधतो आपण ते वचनातून बघणार आहे. तर तुम्हाला माहिती पुढे काय झालं? असं झालं, पण ती नवरी तुझ बरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो आराम नहराईम यातील नाहोरच्या नगरात गेला. कुठे गेला तो? आराम नहराई म्हणून नाहोर नावाचा जो त्याचा चुलत भाऊ होता त्याच्या पुढे गेला तो नगरात. पुढे गेला. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती तो कसा गेला? रिकामा हातात गेला का? त्याच्यासोबत 10 उंट होते. किती उंट होते? किती उंट होते? 10 उंट. आणि काही मौल्यवान वस्तू त्याच्याकडे होत्या आणि काही दास पण त्याच्या सोबत होते. आणि ते सगळे घेऊन तो काय कुठे निघला होता? येशूच्या नवरीचा शोध करण्यासाठी. कशाचा शोध करण्यासाठी? पवित्र आत्मा तुम्हाला माहिती या पृथ्वीवर राहून त्याच्या मंडळीला, येशूच्या वधूला काय करत आहे? शोधत. काय करत आहे? डायरेक्ट तयार नाही करत. अगोदर काय करत आहे? म्हणून तुम्ही एक चर्च या नात्याने तुम्ही मंडळीमध्ये येते. तुम्ही चर्चच्या नात्याने कुठे येते? तुम्हाला माहिती येशू कुठं? येशू तुम्हाला माहिती आहे त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? घ्यायला येणार आहे. त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? येशू त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? आणि त्याच्या मंडळीला येशू ज्यावेळेस घ्यायला येणार आहे तर ते कशा पद्धतीने येणार आहे आपण बघणार आहोत. यावेळेस तिला काय सांगितलंय? मग संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात. त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझ्या धनी अब्रामेच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याजवर दया कर. पुढे जाऊन बसला तो विहिरीजवळ. पुढे गेला. पुढे गेला. जेवढे पण जुन्या करारामध्ये लग्न झाले असतील ना ते सगळे लग्न किंवा सगळ्यांना बायका कुठे भेटल्या असतील?
विहिरीजवळ. कुठं भेटलेले आहे? कुठं गेलेले आहे? कुठं भेटलेले आहे? त्याच्या मागचं पण एक कारण आहे. विहिरीजवळ म्हणजे कुठं? विहीर, आणि त्याच्यामध्ये काय आहे? पाणी. म्हणजे पाणी हे कशाचं दर्शक तुम्हाला माहिती आहे? कशाचं आहे? पवित्र आत्मा प्रकट करतो, पवित्र आत्मा दाखवतो. जे मॅरेज आहेत ना, ते असेच मॅरेज नाही करत परमेश्वरात. असेच मॅरेज करतो का? अचानक म्हणजे सगळं बघितलं जाईल, आणि मग स्टेटस बघितलं जाईल, सगळ्या गोष्टी बघितल्या जाईल, आणि मग नंतर काय होईल? लग्न होईल. असं कधीच नाही करत. आता या लग्नातून तुम्हाला समजणार आहे. हे कुठं होता? एलियाजर कुठं होता? विहिरीजवळ. कुठं होता? आणि त्यांनी काय काय प्रार्थना केली? प्रार्थना नीट लक्ष देऊन ऐका. तो काय म्हणला? हे परमेश्वरा, माझा धनी अब्रामेच्या देवा. कोणाच्या? अब्रामेच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्य सिद्धी कर. माझी कृपा करून माझं कार्य काय कर? सिद्धीला ने. आणि काय सांगितलंय? माझा धनी अब्राम याजवर काय कर? माझा अब्राम जो माझा धनी आहे त्याच्यावर काय कर? दया कर. माझा पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भराव्यास बाहेर येत आहेत. हालेलुया. त्याने देवाकडे प्रार्थना केली. देवाकडे त्यांनी काय केली? आणि प्रार्थना केल्यानंतर त्याला एक गोष्ट अशी सुचली की त्या विहिरीजवळ गावातल्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या काय करायला येत होत्या? पाणी काय करायला येत होत्या? पाणी भरायला येत होत्या. त्यावेळेस तुम्हाला माहितीये, त्यांनी प्रार्थना केल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला, तो असा आला होता, तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेल मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल तू पी, आणि तुझ्या उंटासही मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली. हालेलुया. काय त्यांनी चिन्ह मागितलं देवाकडे? चिन्ह असं मागितलं की जी कोणी मुलगी येईल आणि ती काय करेल? मला पाणी प्यायला देईल, आणि अजून पुढे काय म्हणेल ती? की मी तुझ्या उंटाला सुद्धा काय पाजते? म्हणजे ती मला सुद्धा पाणी देईल, आणि कोणाला पाणी पाजेल म्हणे? हालेलुया. असं त्यांनी देवाकडे काय मागितलं? चिन्ह मागितलं. काय मागितलं? पण अगोदर त्यांनी काय केली होती? प्रार्थना केल्यानंतर देवाच्या आत्म्याने त्याच्या अंतःकरणात टाकलं की त्यांनी चिन्ह मागितलं की अशी जी मुलगी येईल आणि ती मला काय म्हणाल, तू पण पाणी पिये आणि मी तुझ्या उंटाला सुद्धा काय करते? हालेलुया. त्याला पाणी देणं साहजिक होतं. त्याला पाणी देणं काय होतं? पण उंटाला पाणी पाजणं इम्पॉसिबल गोष्ट. हे काय आहे? उंट माहिती तुम्हाला? एक उंट कितीतरी गॅलॉन पाणी पितं. हालेलुया. एक उंट. किती उंट होते तिथं? 10 उंट. किती उंट? 10. विचार करा, 10 उंटाला पाणी पाजणं एवढी सोपी गोष्ट नाही. हालेलुया. किती उंटाला? 10 उंटाला. एक उंट जरी इमॅजिन केलं तर कमीत कमी तरी पण एक 2-4 ड्रम तरी पाणी पित असणार. कारण की तुम्हाला माहिती ना, राजस्थान मध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा तुटवडा असतो, म्हणून तिथं काय असतं? उंट असतं. हालेलुया. आणि ते उंट काय पिता? पाणी पितात. आणि ते पाणी नंतर स्टोर असतं त्यांच्या पोटामध्ये. मग नंतर तिथं पाण्याची कमतरता आली म्हणून ते त्या उंटाच्या पोटातलं ते पाणी काय करत असतात? ते काढून हे पित असतात लोक जगण्यासाठी. हालेलुया. म्हणजे उंट सगळ्यात जास्त काय पिणार आहे? आता एक उंट ठीक होता, पण इथं किती उंट आहे? किती उंट आहे? हालेलुया. हालेलुया. किती उंट आहे? 10 उंटांना पाणी पाजणं सोपी गोष्ट नाही. हालेलुया. आणि ते पण कसं पाजायचं पाणी? विहिरीतून काढून पाणी काय करायचं उंटांना? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, त्याचे बोलणे संपले नाही. तोच अब्रामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुएल यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. कोण? त्याच्याच नात्यातली, अब्रामाच्या नात्यातली नाहोर याची तुम्हाला माहितीये बायको मिल्का हिचा पुत्र बथुएल यास झालेली रिबका नावाची. काय नाव तिचं? काय नाव होतं? काय नाव होतं? रिबेका. ही अब्रामाच्याच नात्या कुळ्यातली कोण होती? मुलगी. हालेलुया. हालेलुया. आणि तिथं काय घेऊन आली? तिथं काय घेऊन आली? आणि ती घागर घेऊन आली. ती तुम्हाला माहिती काय म्हणली तिथं? आणि त्याचे बोलणे संपले. सॉरी, ही मुलगी दिसायस फार सुंदर होती,
ती कुमारी होती, तिने पुरुष पाहिला नव्हता, ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. हालेलुया. ती समोरून घागर घेऊन येते. याने तिला काय केलं? बघितलं. याने तिला काय केलं? आणि तिला काय केलं? ओळखलं. तिला काय केलं? आणि काय म्हटलं की मला काय कर? पाणी दे. मला पाणी काय कर? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा येशूच्या मंडळीला काय करतो? ओळखतो. हालेलुया. जे तुम्ही येताय ना चर्च मध्ये, जे तुम्ही येताय ना वेगवेगळ्या भागातून, ते तुम्ही असेच नाही येते. तुम्ही काय असेच नाही येते. तुम्हाला परमेश्वराचा आत्मा काय करत आहे? ओळखत. काय करत आहे? कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही आज चर्च मध्ये आलेले. घरामध्ये क्लेश असतील, लेकरं ऐकत नसतील, किंवा आजारी असताल, किंवा मुलं वाईट वळणात असतील, किंवा मुलं सुद्धा चुकीच्या गोष्टीत असतील. पण आज ते सगळे लोक आज कुठे आलेले? चर्च मध्ये. एक काहीतरी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये, आणि ते कुठे आलेले? प्रभूमध्ये. हालेलुया. पण तुम्ही स्वतःहून नाही आलेले, तुम्हाला प्रभूने काय केलेलं आहे? बोलवलं. हालेलुया. तुमची निवड ही आईच्या गर्भामध्ये असण्याच्या अगोदर देवाने तुम्हाला काय केलेलं आहे? निवडलेलं. हालेलुया. ज्यावेळेस हा तिथं उभा होता, ती समोर येत होती रिबका, याने बरोबर आत्म्यामध्ये काय केलं होतं? काय केलं होतं? कारण याने प्रार्थना केली होती, आणि यांनी लगेच याला त्या गोष्टीचा सेन्स झाला, आणि ती गोष्ट ओळखली. आणि त्यांनी तुम्हाला माहिती काय म्हटलं की ती मुलगी तुम्हाला माहिती कशी होती? ती मुलगी दिसायला फार काय होती? काय होती? आणि सगळ्यात दुसरी गोष्ट काय तुम्हाला माहितीये? तिने पुरुष पाहिला. म्हणजे ती काय होती? एकदम पवित्र. काय होती? येशूची मंडळी पण येशूला कशी पाहिजे? कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? का येशूची मंडळी बाहेर जाऊन जगात पाप पण करून येते, आणि येशू मध्ये पण येते आणि दाखवते आम्ही काय खूप जास्त पवित्र, आणि खूप जास्त काय, आणि विचार काय करत आहे? येशू आम्हाला लग्नामध्ये काय करा? काय करा? पण येशूला माहिती. येशूला काय? येशूला सॉरी पवित्र आत्म्याला काय? पवित्र आत्मा ओळखतो कोणती वधू, कोणती कुमारी काय पवित्र, कोणती कुमारी काय? हालेलुया. म्हणून तुम्हाला माहितीये ही ना पुरुष पाहिला नव्हता, ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली होती. ती विहिरीत उतरली होती आणि ती घागर भरून वर आली होती. तुम्हाला माहिती तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला. तेव्हा सेवक तिला धावत जाऊन तिला काय केला? गाठून म्हणाला. पवित्र आत्मा जो आहे ना, पवित्र आत्मा तुम्ही बघा सगळ्याच चर्चेस मध्ये पवित्र आत्म्याला मोकळीकता दिल्या जाते. हालेलुया. काही ठराविक चर्चेस मध्येच पवित्र आत्म्याला खूप जास्त काय केले जाते? मोकळीकता दिल्या जाते. हालेलुया. म्हणजे ते चर्च, ती मंडळी परमेश्वराने पवित्र आत्म्याने देवाने ती काय केलेली? निवडलेली. ती काय केलेली आहे? हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्हाला माहितीये इथं काय झालंय की याने जाऊन तिला काय केलं होतं? गाठलं. तिला जाऊन काय केलं होतं? आपण नाही म्हणतो काय आम्ही येशूकडे आलो. कोणाकडे आलो आम्ही? तुम्ही येशूकडे नाही आणले, येशूने तुम्हाला त्याच्याकडे आणले. हालेलुया. तुम्ही येशूकडे नाही आले, येशूने तुम्हाला त्याच्याकडे आणले. कशासाठी? त्याची पवित्र वधू बनण्यासाठी. हालेलुया. त्याची काय बनण्यासाठी? काय बनण्यासाठी? जरी तुम्ही डाग असलेली असतान, खराब असतान, जगात असतान, भरलेले असतान, पण त्याला तुम्हाला काय बनवायचंय? पवित्र वधू बनवायचं. कशी वधू बनवायचंय? म्हणून तुम्हाला माहितीये याने एलियाजरने जाऊन तिला गाठलं होतं, आणि तिला जाऊन काय म्हणलं तुम्हाला माहितीये? आपण बघतो की तिला जाऊन काय म्हटला? ती म्हणाली प्या बाबा, सॉरी, तेव्हा तो धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली प्या बाबा, आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले.
त्याने काय केलं? पाणी पाजलं. त्याच्या हातावर काय टाकलं? आणि त्याला काय दिलं? पाणी पिलं. हालेलुया. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तुम्हाला माहितीये? पुढे अशी झाली, मग ती म्हणाली प्या बाबा, आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटासाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. हालेलुया. काय म्हणले? की मी तुम्हाला पाणी पाजलंय ना, आता मी स्वतःहून ती काय म्हणली, मी तुमच्या उंटाला सुद्धा काय पाजते? कोणाला पाणी पाजते? कोणाला पाजते? हालेलुया. कोणाला पाजते? ती स्वतःहून म्हटली. हा म्हणला का उंटाला काय पाज? हा स्वतःहून म्हणला का? फक्त याने काय मागितलं तुम्हाला? पाणी. ते पाणी याला काय करण्यात आलं? दिलं. पण ती स्वतःहून काय म्हणली, मी तुझ्या उंटाला सुद्धा काय करते? किती उंट होते तिथं? किती उंट? किती उंट? येशूला अशा मंडळीची तो काय करतो तुम्हाला माहितीये? सर्चिंग मध्ये किंवा शोध घेते जी मंडळी काम करणार. हालेलुया. काय करणारी आहे? आळशी मंडळी येशूला आवडत नाही. कोणती मंडळी आवडत नाही? आळशी लोकांना बायबल किंवा येशू कुठल्याही प्रकारे सपोर्ट करत नाही. हालेलुया. येशूला येशू मध्ये त्याच्या मध्ये काम करणारे लोक पाहिजे. कोणते लोक पाहिजे? कोणते लोक पाहिजे? मंडळी कशी असली पाहिजे तुम्हाला माहितीये? रेडी असली पाहिजे. काय असली पाहिजे? कशासाठी? काम करण्यासाठी. काय करण्यासाठी? जिथं आळशी मंडळी झालेली, जिथं काय मंडळी झालेली, किंवा जी मंडळी फक्त गुंग झाली आपल्याच चिंतामध्ये आणि आपल्याच काळजामध्ये. हालेलुया. हालेलुया. तिथं परमेश्वराचे 9 वरदान काम नाही करत. काय करत नाही तिथं परमेश्वराचे? हालेलुया. येशू रिबेकाला शोधत होता. पवित्र आत्मा रिबेकाला शोधत होता. आणि रिबेका कशी होती तुम्हाला माहितीये? मेहनत करणारी होती. कशी होती? अशी होती. फक्त त्याच्या जर हातावर पाणी टाकलं असतं, त्यालाच पाजलं असतं आणि निघून गेली असती, तर तिची जी बुलाट होती, तिला ज्या गोष्टीसाठी बोलवलंय, ज्याच्यासाठी तिची निवड केलेली आहे, त्या निवड पर्यंत ती गेलीच नसती. हालेलुया. कारण की त्यांनी प्रार्थना करतानाच बोललं होतं, जी मला पण पाणी देईल आणि माझ्या उंटाला सुद्धा काय करेल? हालेलुया. तुमचा स्वभाव जर काम करणार आहे ना, काय करणार तुमचा स्वभाव? कुठलंही काम असू द्या परमेश्वरामध्ये, कुठली मिनिस्ट्री असू द्या परमेश्वरामध्ये, तुम्ही जर करणारे असले ना, बरोबर तुम्हाला ज्या कामासाठी देवाने निवडले ना, त्या कॉलिंग मध्ये तो तुम्हाला फिट करून पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. चर्च याच्यासाठी नाहीये काय? फक्त यायचं, बरं व्हायचं, निघून जायचं. यायचं, बरं व्हायचं आणि चर्चचं काम हे प्रत्येक एक व्यक्तीला एक कॉलिंग आहे, एक त्याच्यासाठी मिनिस्ट्री आहे, एक त्याची निवड आहे. परमेश्वराने कोणाला प्रॉफिट होण्यासाठी निवडलंय, कोणाला परमेश्वराने इव्हेंजलिस्ट होण्यासाठी निवडलंय, कोणाला परमेश्वराने अपोस्टल बनण्यासाठी निवडलंय. परमेश्वराने अनेक गोष्टींसाठी लोकांना काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. हालेलुया. पण त्या चर्चचं, पास्टरचं काम आहे त्या मंडळीमध्ये असलेल्या गोष्टींना ओळखून त्यांना त्यांच्या त्या कॉलिंग वर काय करणं? चढवणं. हालेलुया. हालेलुया. तर मंडळी काय झाली? आळशी झाली. काय आली? पास्टर चालू आहे ओरडणं, चालू आहे पास्टरचं सांगणं, आणि मंडळी जिथं थम काय जी आहे तिथंच 5 वर्षापासून चालू आहे, 10 वर्षापासून चालू आहे. मंडळी कुठे आहे? जिथं आहे. चला ना चर्चला, या ना. मंडळी काय झालेली? आळशी झाली. काय आलेली मंडळी? त्या मंडळीला घेऊन नाही जाणार येशू, ते त्याची वधूच नाहीये. हालेलुया. हालेलुया. येशू अशा मंडळीचा शोध करत आहे, अशा वधूचा शोध. पवित्र आत्मा अशा मंडळीला सर्च करत आहे जी काय काम करणार. काय करणारी? इकडे जाऊ का सुवार्थीला, तिकडे जाऊ का सुवार्थीला, इकडे जाऊ का परमेश्वराची सेवा करायला, तिकडे जाऊ का. तुम्हाला माहितीये अशा लोकांना परमेश्वर खूप जास्त यूज करतो. जे लोक काय करत आहे?
मेहनत करत. काय करत आहे? बायबल मध्ये काय सांगितलंय? परमेश्वरामध्ये केलेले श्रम कधीच काय होत नाही, व्यर्थ जात नाही. काय जात नाही? हालेलुया. चर्च मंडळी जागा व्हायचंय. काय व्हायचंय? काय व्हायचंय? किती दिवस आपला आळस अंगावर घेऊन काय करत राहणार आहे? पडून राहणार आहे. काय आत्मिक लोकांच्या जीवनावर आळसाने असं हे केलेलं आहे, असं पकडलेलं आहे. लोक फक्त काय झालेले? आळशी झालेले. काय झालेले? वचन वाचायचं म्हटलं जेवायचं. एक पेज वाचतील, कणत कुचत 2 वाचतील. प्रार्थना करायचं म्हणलं जीवावर येतं. पवित्र आत्म्याने भरायचं म्हटलं जीवावर येतं. आज आल्याबरोबर आपण का बरं टंग्स मध्ये प्रेयर करतो तुम्हाला माहितीये? पास्टर तर नेहमीच आरडून प्रार्थना करता. मला मंडळीची प्रार्थना ऐकायची होती टंग्स मधली. हालेलुया. हालेलुया. कोणाची ऐकायची होती? पास्टर तर सांगता नेहमी करा अर्धा तास 1 तास. मंडळीची मला प्रार्थना ऐकायची होती. खरंच टंग्स मध्ये मंडळी घरी गेल्यावर प्रार्थना करते का? हालेलुया. खरंच एक तुम्हाला माहितीये, एक नेहमी परमेश्वराच्या कामामध्ये तत्पर होणारी मंडळी परमेश्वराला आवडते. हालेलुया. इथं रिबेका जी होती, तिने किती उंटाला पाणी पाजलं होतं? आज जर एखाद्या साध्या बाईला जर म्हणलं ना एखादा ड्रम भरून ठेव, असं जीवावर येतं. तनफन चालती बाई. काय चालती? 10 ड्रम भरायला सांगितले तिला. किती सांगितले? म्हणतो गेला, तोलच गेला मग सगळ्या. हालेलुया. हालेलुया. घरात एखाद्या माणसाला फक्त एखादा ग्लास उचलून ठेवायला सांगा इकडं. हालेलुया. कशामुळे तुम्हाला माहितीये? आळस चढला. काय चढलाय? शरीरावर, आत्म्यावर, सगळ्या गोष्टीवर काय चढलाय? हालेलुया. फक्त काय वाटतं सगळ्याला? पडावा त्या बेडवर मोबाईल पाहा, करावा चालू रील्स फक्त पहा, घंटे पडून राहत असत. हालेलुया. मोबाईल, इन्स्ट्रुमेंट्स, या गोष्टी लोकांना काय करत तुम्हाला माहितीये? खराब करत. हालेलुया. हालेलुया. रिबेकाने काय म्हटली? त्यांना पाणी दिलं, एलियाजरला पाणी दिलं प्यायला, आणि काय म्हटली? की तुझ्या उंटाला सुद्धा काय करते? तुझ्या उंटाला सुद्धा काय करते? किती उंटाला? 10. किती उंटाला? 10. जर मंडळी काम करणारी असली ना, तर मी तुम्हाला सांगतो त्यांना रिवॉर्ड्स पण खूप मोठे. त्यांना रिवॉर्ड्स पण खूप काय? त्यांना रिवॉर्ड्स जे आहेत ना, 9 वरदानं त्यांच्या जीवनामध्ये काम करतात. किती वरदानं? किती वरदानं? 9 वरदानं त्या मिनिस्ट्री मध्ये, त्या मंडळीमध्ये, त्या लोकांमध्ये काय करत आहे? हालेलुया. आणि जी मंडळी आळशी झाली का, ती मंडळी जिथं आहे का? घंटे वर्ष चालू आहे. आणि मंडळी कुठे आहे? तुम्ही बघत असेल मंडळ चर्च मध्ये पण असे स्तर असतात. काही लोक लय ऍक्टिव्हेट असतात, लय ऍक्टिव्ह असतात. काही लोक ते नेहमी तत्पर असतात. कशासाठी? सेवेसाठी. आणि काही काय असतात? चालू आहे तसं फक्त, चालू आहे फक्त तसं. यायची हाजरी लावायची, घरी जायची. यायची हाजरी लावायची. आणि काही कसे असतात? तत्पर असतात नेहमी. कसे असतात? परमेश्वर अशा मंडळीचं सर्च करत. हालेलुया. अशा वधूला परमेश्वर शोधत आहे. कोणाला शोधण्यासाठी पाठवलं होतं? इसाकाची पत्नी शोधा. कोणाची पत्नी? येशूची पत्नी सुद्धा शोधायला पवित्र आत्म्याला पाठवलंय या पृथ्वीवर. आणि पवित्र आत्मा काय करत आहे? सर्च करत. काय करत आहे? की कुठे अशी मंडळी जी त्याच्या कामासाठी नेहमी काय तत्पर आहे. काय नेहमी? हालेलुया. तर आपण बघतो पुढे असं झालं, मग तिने त्वरा करून घागर डोली रिचवली व पुन्हा पाणी आणस ती विहिरीकडे धावत गेली. असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंब करून तिचकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. तो तिला बघून काय झाला होता? एकदम हैराण झाला. काय झाला होता? एकदम आश्चर्यचकित झाला होता. काय झाला होता? हालेलुया. एलियाजर जो होता ना, तो एकदम सरप्राईज झाला होता. काय झाला होता? की हिने पूर्ण 10 उंटाला काय पाजलंय? हालेलुया. आणि माझा जो प्रवास होता तो काय केला? सफळ केला.
काय केलाय? म्हणून तो एकदम स्तब्ध होता. हालेलुया. काय होता तो एकदम? अशा काही मंडळ आहेत, असे काही देवाचे लोक आहेत, एवढे डेडिकेटेड आहेत, एवढे जास्त देवासाठी झटत आहेत, परमेश्वर पाहून त्यांना एकदम सरप्राईज होतो. हालेलुया. त्यांच्यावर अनॉइंटिंग वर अनॉइंटिंग, अनॉइंटिंग वर अनॉइंटिंग, अनॉइंटिंग वर अनॉइंटिंग काय करत आहे? रिव्हील करत. हालेलुया. हालेलुया. मग आपण बघतो ना, आपण म्हणतो अरे चर्चलेच ग्रो करत आहे, हे मंडळीलेच ग्रो करत आहे, हे चर्च खूपच जास्त वाढत आहे. कशामुळे होतं तुम्हाला माहिती आहे? कारण त्यांनी हे सिक्रेट समजून घेतलेलं. कोणतं सिक्रेट? शांत राहायचं. काय राहायचं नाही? नेहमी काय करत राहायचंय? काम करत राहायचं. काय करत राहायचंय? काम करत राहायचं म्हणजे काय? प्रभू मध्ये काय करत राहायची? सेवा करत राहायची. हालेलुया. 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 आणि मग पुढे आपण बघतो, उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्ध शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. तुम्हाला माहिती आहे, हे सगळं जे काम तिनं केलं होतं त्याचा रिवॉर्ड काय होता? तिच्यासाठी अर्धा शकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या होत्या. किती बांगड्या? कशाच्या होत्या त्या? कशाच्या होत्या? आणि ते किती ग्राम सोनं होतं ते शेकेल मध्ये सांगितलंय, पण आपल्या जर आता सध्याच्या याच्यामध्ये 110 ग्रॅम सोन्याच्या होत्या. कितीच्या? 110. किती? 110. ते तिला काय केलं त्यांनी? दिलं. हालेलुया. जी मंडळी काम करते, जी मंडळी कष्ट करते, देव त्यांना अभिषिक्त करत असतो. हालेलुया. त्यांना वरदानांनी भरत असतो. कशाने भरत असतो? हालेलुया. काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? हालेलुया. पण जी मंडळी काय करत नाही, काय करत नाही, काम, घरातले काम नाही म्हणते मी. कोणते काम म्हणते? देवातले काम. कोणते काम म्हणते? घरातले पण करा, पण देवातले पण काम, त्याची मिनिस्ट्री करणं, हे सगळ्यात आपल्या जीवनाचा सगळ्यात पहिला प्रथम स्थान कोणत्या गोष्टीला देणं गरजेचं आहे? हालेलुया. मिनिस्ट्री म्हणजे हे नाहीये की तुम्ही फक्त प्रचार करत आहे मोठमोठा, तुम्ही फक्त अद्भुत गोष्टी करत आहे, हे मिनिस्ट्री नाही. तुम्ही चर्चेस मध्ये नॉर्मली तुम्ही जर सटाय जरी टाकत आहे किंवा तुम्ही चर्चला झाडून जरी काढत आहे, ही पण तुमची एकदम सगळ्यात बेसिक काय सेवा आहे. हालेलुया. हालेलुया. आणि पहिले येत होतो ते आम्हाला सगळं टाकावं लागत होतं, पण आता एक चांगली गुड न्यूज आहे, परमेश्वर आता त्याच्या लोकांना उभा करत आहे आणि सगळ्या गोष्टी ऑलरेडी येण्याच्या अगोदर काय असतात? तयार असतात. हालेलुया. नक्कीच परमेश्वर अशा भावांना खूप जास्त आशीर्वादित करणार. हालेलुया. प्रत्येक प्रतिफळ परमेश्वर देणार आहे. प्रत्येक प्रतिफळ कोण देणार आहे? हालेलुया. हे लक्षात ठेवा, तुम्ही जी सेवा करता ना ती छोटी किंवा मोठी नाही. हालेलुया. जी सेवा तुम्ही करतात ना ती छोटी किंवा, प्रत्येक सेवा ही परमेश्वराच्या नजरेत काय आहे? सेवा आहे. हालेलुया. कारण तुम्ही कोणाकडे बघून करता तुम्हाला माहिती आहे? परमेश्वर. कोणाकडे बघून करता? पास्टरकडे बघून करता. आणि पास्टरच्या नजरेत यावं. पास्टर आले चालू सगळं. पास्टर गेले का? पास्टरलाच खुश करत आहे, देवाला खुश करत आहे का? हालेलुया. अहो रात्र कोणाचे नेत्र बघत आहे? कोणाचे नेत्र बघत आहे? मग पास्टरला खुश करण्यात काय अर्थ नाही. पास्टर तुम्हाला रिवॉर्ड नाही देऊ शकत. हालेलुया. पण रिवॉर्ड तुम्हाला कोण देणार आहे? मी सेवा करत आहे किंवा मी परमेश्वराचं काम करत आहे, मला रिवॉर्ड कुठून येण्यासाठी मी करत आहे? परमेश्वर. तुम्ही पण सेवा करत आहे, तुम्ही काम करत आहे, याचे रिवॉर्ड तुम्हाला कुठून येणार आहे? जो वर्शिप करत आहे, जो वाचवत आहे, जो करत आहे, तो कोणासाठी करत आहे? त्याच्या जीवनात परमेश्वर खूप जास्त काय करणार आहे? ब्लेसिंग्स पाठवणार. हालेलुया. आणि जे चाल ढकलपणा करत आहे का, काय करत आहे? त्यांच्या जीवनामध्ये पण ब्लेसिंग्स पाठवणार आहे. हालेलुया. 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 परमेश्वर सगळ्यांना ब्लेस करणार आहे. हालेलुया. म्हणून काय महत्वाचं आहे? आपण काय असलो पाहिजे? नेहमी परमेश्वराच्या कामामध्ये काय असणं गरजेचं आहे? जर तुम्ही कारण देत असले ना
तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही रिवॉर्ड्सला गमून बसणार आहे. या परमेश्वराच्या रिवॉर्ड्सला काय करून बसणार आहे? हालेलुया. तर तुम्हाला माहिती पुढे असं झालं, आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरवायस जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केचा झालेल्या बथुएलाची मी कन्या. ती आणखीन त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंडा वैरण हवी तितके आहे आणि उतरवायस जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, माझा धनी अब्राम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याची सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावाच्या घरी पोहोचवले आहे. हालेलुया. म्हणजे इन शॉर्ट मध्ये जो एलियाजर होता तो कोणाकडे गेला होता मला माहितीये? अब्रामाच्या भावाच्या. हालेलुया. ती स्वतः काय म्हटली? रिबेका काय म्हटली? तुम्ही माझ्या घरी चला म्हणे, माझ्या घरी तुमच्या उंटाला खाण्यासाठी वैरण सुद्धा आहे आणि सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे, तुम्ही कुठे चला माझ्या. मग त्याला कळलं की मी ज्या गोष्टीसाठी निघलोय ना, ती गोष्ट परमेश्वराने, ज्या माझ्या परमेश्वर, जो माझ्या धन्याचा परमेश्वर, म्हणजे कोणाचा परमेश्वर? त्यांनी माझं, मी ज्या कार्यासाठी निघलोय ते कार्य काय केलंय? पूर्ण केलंय. हालेलुया. हालेलुया. खरं सांगू तुम्हाला, येशू इसाकासारखा वरती आहे आणि पवित्र आत्मा मंडळीला काय करत आहे? शोधत. मंडळीला काय करत आहे? कशासाठी? लवकरच मंडळीला पवित्र आत्मा तयार करून कोणाकडे घेऊन जाणार आहे? कोणाकडे घेऊन जाणार आहे? येशूकडे. कोणाकडे घेऊन जाणार आहे? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये, हा तिच्या घरी गेला. तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या भावाला भेटला. कोणाला भेटला? तिच्या भावाचं नाव काय होतं? लबान. काय नाव होतं? लबानला भेटला. आणि लबानला काय म्हटलं की मी ज्या कामासाठी आलोय ना, ते काम अगोदर त्यांनी तिला काय केलं? त्या लबानला काय केलं? सांगितलं, मी यासाठी आलोय, माझा जो धनी अब्राम आहे त्याला परमेश्वराने खूप काय केलेलं आहे? आशीर्वादित केलंय. आणि त्याला इसाक नावाचं काय आहे? हालेलुया. ऑलरेडी तो अब्रामाचाच कोण होतो मला माहितीये? अब्रामाचाच हा भाऊ होता. हालेलुया. हालेलुया. त्याला कळालं का रे हे आपल्या आप्तजनांमधलेच आहेत. मग त्याला ही गोष्ट कळली. नंतर त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला की मी कशा पद्धतीने काय केली? प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर मी साईन मागितलं. आणि साईन मागितल्यानंतर रिबेका तिथे आली. आणि रिबेकाने ते साईन काय केलं? पूर्ण केलं. हालेलुया. हालेलुया. मग या सगळ्या गोष्टी त्याला लबानच्या लक्षात आल्या. त्यावेळेस तुम्हाला माहितीये, तो जो एलियाजर काय म्हटला, मी रिबेकाला सोबत काय करणार आहे? घेऊन जाणार. काय करणार आहे? कुठं? माझ्या धन्याच्या घरी. हालेलुया. आज पण अशी प्रथा आहे इस्रायल देशामध्ये, लग्न करायचं असलं ना, तो जो मुलगा आहे ना, तो एक रूम तयार करतो. काय तयार करतो? कोणासाठी? त्याच्या पत्नीसाठी. तो कोण? स्वतः तो तयार करतो ती रूम. हालेलुया. तो स्वतः ती रूम काय करतो? तयार करतो. त्याच्या पत्नीला लग्न झाल्यानंतर तो काय करतो? त्या रूम मध्ये तिला काय करतो? येशू काय म्हटला? मी जातो करा तुमच्यासाठी स्वर्गामध्ये काय करण्यासाठी? जागा. काय करण्यासाठी? हालेलुया. सेम तशीच गोष्ट आहे की एलियाजर म्हणजे पवित्र आत्मा मंडळीचा काय करत आलेला आहे? शोध घेत आलाय. आणि मंडळी त्याला आता काय झालेली? सापडलेली आहे. पण त्याला मंडळी कशी पाहिजे? काम करणारी पाहिजे. म्हणजे तो त्यांना काय करतो? दानांनी भरतो. आणि तसेच त्या मंडळीला तो काय करत असतो? तयार करत असतो. काय करत असतो? याच्यासाठी की त्या मंडळीला पवित्र आत्मा कुठे घेऊन जाणार आहे? ज्यावेळेस कोणाला भेटण्यासाठी? येशू. कोणाला भेटण्यासाठी? पवित्र आत्मा आज इथे काय करतो तुम्हाला माहितीये?
त्याचा सगळ्यात मोठा रोल काय तुम्हाला माहितीये? मंडळीला एकत्र आणणं, मंडळीचा शोध घेणं आणि त्यांना काय करणं? तयार करणं. काय करणं? तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस रॅप्चर होईल ना, काय होईल? त्याच्यानंतर पवित्र आत्मा सुद्धा वरती घेतलं जाणार. हालेलुया. आणि त्यावेळेस कृपेचा काळ काय होणार आहे? कृपेचा काळ काय होऊन जाईल? आता वधूच गेली निघून वरासोबत, मग खाली काय बाकीचे लोक राहून काय आहे का? हालेलुया. हालेलुया. सेम तशी परिस्थिती होणार आहे की जो पवित्र आत्मा आहे तो मंडळीला घेऊन कुठे जाणार आहे? येशू ढगापर्यंत येईल आणि रॅप्चर होऊन जाईल. आणि मग खाली कोणता काळ सुरू होऊन जाईल? महासंघ. कोणता काळ सुरू होणार आहे? म्हणून हे खूप काय महत्वाचं आहे. मग तिथं त्यांनी खूप वेळेस विचारलं की तुम्ही तिला घेऊन जाते तर तुम्ही काय करा? तिलाच काय करा म्हणे? विचारा. तिच्या मनावर त्यांनी काय केलं? सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. जर ती तुमच्या सोबत यायला तयार आहे तर काही हरकत नाही, तुम्ही तिला काय करू शकता? 51 वचन वाचू आपण यावेळेस. पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या दाण्याच्या मुलाची बायको होऊ द्या. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये रिबकाला एवढी भयानक गोष्ट होती. रिबेकाला जर एलियाजर सोबत जायचंय तर त्यांचा प्रवास एवढा दूरचा होता, कमीत कमी 25 ते 30 दिवस लागणार होते. किती दिवस लागणार होते? हालेलुया. एवढ्या अंतरावर तिचा धनी काय करत होता? तिचा तो जो इसाक किंवा जो अब्राम आहे तो काय करत होता? राहत होता. आणि एलियाजर पण तिला काय होता? एकदम नवीनच व्यक्ती होता. तो काय खूप असं लगे एकदम जवळचा होता म्हणून असं काय होतं का? पण तरी सुद्धा ती त्याच्या सोबत जायला काय झाली? हालेलुया. त्याच्या सोबत जायला काय झाली? आणि ती रेबेका निघली उंटावर बसून आणि ती चालली तो प्रवास कंप्लीट करत. आणि तुम्हाला माहिती इसाक जो होता तो ध्यान लावून म्हणजे काय करत होता? प्रार्थना करत होता. काय करत होता? आणि त्यांनी लांबून रेबेकाने बघितलं होतं. कोणाला? इसाक. कोणाला बघितलं होतं? आणि लगेच ती उंटावून खाली उतरली आणि तिने एलियाजरला विचारलं, हाच आहे का म्हणे माझा पती? त्याचं नाव काय आहे? इसाक. हालेलुया. थोडं म्हणजे ती लगेच उंटावून काय आली? खाली उतरली. हालेलुया. याच्यावर कळू तुम्हाला की वधूला माहिती म्हणजे मंडळीला काय माहिती? वर कोण आहे? हालेलुया. म्हणजे येशू आपला कोण आहे? हे कोणाला माहितीये? कोणाला माहितीये? फक्त सहाय्य कोणाकडून घेते ती? पवित्र कोणाकडून? आणि इसाक तिथं काय करत होता? काय करत होता? येशू पित्याजवळ काय करत आहे? प्रार्थना करत. काय करत आहे? हालेलुया. 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 म्हणजे प्रियांनो, येशू खूप लवकर त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? म्हणून मंडळीनं काय असणं गरजेचं आहे? तयार. काय असणं गरजेचं आहे? आता मंडळी काय झाली? अंगावर घेऊन झोपत राहिली. काय चालू आहे? आळस करणं चालू. काय करणं चालू आहे? आणि फक्त तोंडाने काय बोलणं चालू आहे? हा येशू येणार आहे आणि आम्हाला रॅप्चर मध्ये काय करणार आहे? आणि मी पहिले जाणार आहे बरं का. मी काय करणार आहे? मी पहिले जाणार आहे. हे शब्द पहिले पहा. काय? मी काय करणार आहे? तुमचं मला माहिती नाही तुम्ही जाणार आहे का नाही, पण मी काय करणार आहे? काम पाहिले तर आपण एक वचन काढू. आपण इफिसियन्स पत्र काढू. इफिसियन्स पत्र पाचवा अध्याय आणि आज करणार आपण 25 वचन. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले.
हालेलुया हालेलुया. काय सांगितलंय? जर पहिलं वचन बघितलं ना, सॉरी 22 वचन जर वाचलं तर काय सांगितलंय? स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे काय आहे? म्हणजे पती आणि पत्नीला परमेश्वराने कशाविषयी सांगितलं तुम्हाला माहितीये? की तुम्ही जशा प्रभूच्या काय आहेत? अधीन आहेत. कशाच्या अधीन आहेत? तसं आपल्याला आपल्या पतीच्या सुद्धा काय राहायचंय? स्त्रियांनी कोणाच्या अधीन असणं गरजेचं आहे? कोणाच्या अधीन असणं गरजेचं आहे? आणि काय सांगितलं पुढे तुम्हाला माहितीये? कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे काय आहे? पती जो आहे तो पत्नीचं काय आहे? हेड आहे. तो काय आहे? पत्नीचं. म्हणून कोणत्याही पत्नीने आपल्या हेडला टेल नाही बनवायचं. काय नाही बनवायचं? हेडला काय नाही बनवायचं? टेल म्हणजे काय? मस्तकाला शेपूट नाही बनवायचं. काय नाही बनवायचं? जे मस्तक आहे त्याला काय ठेवायचंय? कारण आपण ख्रिस्ताचे कोण आहे तुम्हाला माहितीये? आपण ख्रिस्त आहे तो आपलं काय आहे? मस्तक आहे. ख्रिस्त काय आपला? म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो आपला कोण तुम्हाला माहितीये? पती. कोण आहे तो आपला? आणि आपण त्याची कोण आहे? पत्नी. आपण कोण त्याची? म्हणून काय सांगितलंय? पतीनं जशी ख्रिस्ताने मंडळीवर काय केली? प्रीती केली. ख्रिस्ताने मंडळीवर काय केली? येशूने मंडळीवर म्हणजे त्याच्या पत्नीवर काय केलंय? प्रेम केलंय. म्हणून त्याने स्वतःचा काय दिलाय? काय दिलाय? हालेलुया. येशूने त्याच्या मंडळीसाठी स्वतःचा काय दिलेला आहे? आणि त्याचं प्रेम प्रकट केलेलं आहे मंडळीवर. हालेलुया. म्हणजे मंडळी किती महत्वाची. हालेलुया हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी काय केले? समर्पण केले. स्वतःच तिच्यासाठी काय केले? म्हणजे प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे. एका पतीचं आणि एका पत्नीचं जसं नातं आहे तसं येशूचं आणि मंडळीचं नातं आहे. हालेलुया. कोणाचं नातं? येशूचं आणि कोणाचं नातं? येशूचं आणि म्हणून आपण कोण आहे? येशूची वधू. आणि येशू कोण आहे? आपला. आणि एलियाजर म्हणजे कोण? पवित्र. आणि इसाक म्हणजे कोण? येशू. आणि अब्राम म्हणजे कोण? पिता. हालेलुया हालेलुया. मग आता पुढे काय सांगितलं तुम्हाला माहितीये? अशासाठी की कशासाठी आपल्याला समर्पण केले तुम्हाला माहितीये? की वचनाद्वारे. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? कशाद्वारे? वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून. कशाच्या द्वारे? वचनाच्या द्वारे जल स्नानाने स्वच्छ करून काय करावे? पवित्र करावे. काय करावे? रिबेका कशी होती? कशी होती? आणि आपल्याला पण कसं व्हायचंय? कसं व्हायचं आपल्याला? पण जर आपण अपवित्र असलो तर आपण त्याची मंडळी बनणार आहे का? आपण त्याची वधू बनणार आहे का? म्हणून काय सांगितलंय? वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी. कोणती मंडळी? कोणती मंडळी? जी मंडळी वचनाला इम्पॉर्टंट देती, वचनावर चालती, ती कशी मंडळी तुम्हाला माहितीये? गौरवयुक्त मंडळी. कशी मंडळी आहे? कशी मंडळी आहे? परमेश्वराने त्याचा गौरव त्या मंडळीवर काय केलेला आहे? पाठवला. म्हणून त्या गौरवाला बघून लोक काय करणार आहे? परमेश्वराचा. हालेलुया. ही खरंच ही मंडळी किती काय एकदम ओबिडियन्स आहे, कितीतरी एकदम चांगली या मंडळीच्या जीवनामध्ये कितीतरी काय आहे? आशीर्वाद. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून पुढे काय सांगितलंय? गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. कशी असावी ती? जर आपल्यामध्ये डाग आणि सुरकुती, काय आपल्यामध्ये डाग आणि सुरकुती म्हणजे काय? आपण देवाच्या वचनावर काय करत नाही? चालत. काय करत नाही? आपण देवाच्या वचनावर चालत नाही. काही होत नाही. आम्ही फक्त थोडस काय बोलतो? खोटं बोलतो. काय बोलतो आम्ही? थोडस चालतं देवाला. काय एवढं नाही, थोडस खोटंच बोलतोय ना. दुसरं थोडी काय करत आहे? म्हणजे खोटं कोणाला जन्म देतं? पुढं लबाड. कशाला जन्म देतं? हालेलुया. तुम्ही थोडस करा किंवा मोठं करा, ते काय परमेश्वरच्या नजरेमध्ये
ते काय आहे? म्हणून आपल्याला जर येशूची वधू बनायचंय तर परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला काय करायचंय? कशामध्ये चालायचंय? कशामध्ये चालायचंय? आणि वचनानुसारच आपल्याला काय करायचंय? चालायचंय आणि सगळ्या गोष्टी करायच्या. हालेलुया. तरच आपण त्याची कशी मंडळी राहणार तुम्हाला माहितीये? गौरवयुक्त मंडळी. कशी मंडळी राहणार आहे? त्या मंडळीला येशू काय करणार आहे? मंडळीला काय करणार आहे? आता ते येशू म्हणा या मंडळीला काय करा? ही मंडळी वरती नेऊन काही कामाची नाही. कारण ही मंडळी काय करत आहे? त्याच्या वचनाप्रमाणे काय करत नाहीये. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपल्याला जर येशू सोबत रॅप्चर मध्ये जायचंय, कशामध्ये जायचंय? सगळ्यात इम्पॉर्टंट रोल काय तुम्हाला माहितीये? पवित्र आत्म्याबरोबर आपली काय असली पाहिजे? काय असली पाहिजे? एलियाजरने आपल्याला ओळखलं पाहिजे. पवित्र आत्म्याने काय केलं पाहिजे आपल्याला? ते असं नाहीये येशू येईल तेव्हा आपण तयार होऊ आणि तेव्हा पवित्र आत्म्याने आपण भरू आणि मग येशू सोबत काय आपण रॅप्चर मध्ये काय करू? तुम्हाला रोज आणि रोज पवित्र आत्म्यामध्ये काय करायचंय? आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये भरण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय तुम्हाला माहितीये? आळस. काय झटकायचं? कारण रेबेका कशी होती? काम. कशी होती रेबेका? जर तिनं काम नसतं केलं, म्हणजे तिनं जर उंटाला काय नसतं पाजलं तर तिची निवड झाली असती का? दुसरी कोणीतरी काय झाली असती? निवडली असती. हालेलुया. पण ती काय करणारी होती? तुम्ही जे करत येत ना, तुम्ही जे करत येते काय म्हणजेच काय? तुम्ही जे मिनिस्ट्री करत आहे, तुम्ही जे सेवा करत आहे, तुम्ही जे परमेश्वराचं काम करत आहे, तुम्ही जी प्रार्थना करत आहे, तुम्ही जे वचन वाचत आहे, तुम्ही जे टाइम देते, ते तुम्ही काय करत राहा. हालेलुया. बरोबर एक दिवस असा येईल परमेश्वर तुम्हाला त्याच्या गौरवासाठी उभा करेल. हालेलुया. आणि तुम्ही त्या परमेश्वराचं काय कराल? गौरव. तुमच्याद्वारे त्या परमेश्वराचं काय होईल? हालेलुया. परमेश्वर असं आहे जे तुम्ही सिक्रेटली त्याच्यामध्ये परिश्रम करता, सिक्रेटली तुम्ही प्रेयर करता, सिक्रेटली तुम्ही वचनामध्ये वेळ घालवता, तो परमेश्वर त्याचे रिवॉर्ड पब्लिकली तुम्हाला देणार. हालेलुया. तो काय म्हटलं होता? ज्यावेळेस तू प्रार्थना करशील तू आपल्या गुप्तदर्शी पित्याकडे दरवाजा बंद करून काय कर, कारण त्याचे रिवॉर्ड तुम्हाला पब्लिकली परमेश्वर देणार. हालेलुया. तुम्हाला कोणी ओळखो या न ओळखो, तुम्ही तुमचं काम जर करत राहते ना, प्रार्थना करणं चालूच आहे, वचन वाचणं चालूच आहे, फास्टिंग करणं चालू आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं चालू आहे, तुम्ही सिक्रेटली या गोष्टी करत आहे, परमेश्वर तुम्हाला एक दिवस पब्लिकली उभा करणार. हालेलुया. तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मची गरज नाही, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज नाही, तुम्हाला कोणतरी उभा करावा. हालेलुया. देवाचा आत्मा एका टाइम आल्यावर तुम्हाला बरोबर उभा करणार. म्हणजे फक्त त्याला मंडळी, त्याला वधू, त्याचे लोक कसे असले पाहिजे? काम करणार, एक्सक्यूज देणारे आणि आळशी लोक त्याला काय होत नाही. हालेलुया. काय झटकायचे आपल्याला अगोदर? काय झटकायचं आहे? तो उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, सगळ्यात जास्त काय तो आळस. तो आळस काय करायचा आहे? बाकीच्या कामासाठी कसे आळस झटकून पळतो आपण लगेच. शेतामध्ये काम करायचे, हे करायचंय ते करायचंय, आणि मिनिस्ट्रीचे काम म्हणले की नाव लवकर निघत नाही. 5ची प्रेयर असली ती किती वाजता जाईल? 5:30-6 वाजता जाईल. 11ची प्रेयर असली ती किती वाजता जाईल? 12-12:30 वाजता. म्हणजे याच्यावरून काय कळतं की मंडळीतले लोक खूप जास्त काम करणार आहे. हालेलुया. खूप जास्त काय एकदम तत्पर आहेत. कशासाठी? वधू बनण्यासाठी आणि रॅप्चर मध्ये काय करण्यासाठी. हालेलुया. म्हणून प्रियनो काय करायचं? सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे काय झटकायचं आहे? काय झटकायचं? आणि दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये काय करायचंय? आणि तिसरी गोष्ट काय? वचनाच्या जल स्नानाने त्याने आपल्याला काय केलेलं आहे? शुद्ध आणि पवित्र केलं. म्हणून वचनाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट दिलं आहे. वचनाला 1 पेज वाचून किंवा 2 पेज वाचून देवारलेमुळे उपकार केल्यासारखे कधीच नाही करायचे. हालेलुया. नाही तर मी 1 पेज वाचलं, 2 पेज वाचले, असले मोठं काम केलं मी. आता काय आठवडाभर काही काम करायची काही नाहीये, हे काहीच कामाचं नाही. या वचनाच्या द्वारे तुम्ही शुद्ध पण नाही होणार आणि तुमचं जलस्नान सुद्धा नाही होणार. हालेलुया. म्हणून वचन
जोपर्यंत मन भरत नाही वचनाने, वाचून वाचून तोपर्यंत वचन काय करायचंय? हालेलुया. ज्यावेळेस असं वाटणार आहे आता फुल्ली लोडेड झालो मी कशाने? वचनाने, मग तेव्हा स्टॉप करायचंय. हालेलुया. नाही तर एक पेज वाचलं, 2 पेज वाचलं, अरे लय मोठं वाचलं, आता काही 2-3 दिवस काय पाहायचं काम नाही. हालेलुया. असं करून मी सांगतो काहीच कामाचं नाही आणि आपण आपल्यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. हालेलुया. बदल करणारा सगळ्यात महत्वाचं काय? देवाचं वचन. असं आहे तुम्ही तुमचा चेहरा, तुमचं प्रतिबिंब कशामध्ये बघत आहे? आरशामध्ये. कशामध्ये बघत आहे? की तुमच्यामध्ये काय कमी आहे, ते तुमच्यामध्ये काय जास्त आहे, ते कशाच्या द्वारे क्लिअर होतं? परमेश्वराच्या. तुम्ही किती पण तुमच्यामध्ये ज्या कमजोर आहेत ते सगळ्या कशाच्या द्वारे क्लिअर होता? परमेश्वराच्या. परमेश्वराचं वचनच आपल्याला काय करतं? शुद्ध आणि मग आपण कोणती मंडळी होतो? गौरव. कोणती मंडळी होतो? किती जणांना रॅप्चर मध्ये जायचंय, किती जणांना त्याची वधू बनायचंय, रिबेका सारखं बनायचंय. हालेलुया. त्यांनी काय करायचंय? काम करायचं. रिवॉर्ड्स पाहिले, काय रिवॉर्ड भेटले? 110 ग्रॅम सोन्याच्या 2 बांगड्या, नाकामध्ये घालायची नथ. कोणाला दिले? हालेलुया. 10 उंटावर बसून नंतर सगळं मौल्यवान वस्तू कोणाला दिल्या होत्या? हालेलुया. जर रिवॉर्ड पाहिजे तसं डेडिकेशन पण पाहिजे. काय पाहिजे? नाही तर बघणीस ते काय पाहिजे? रिवॉर्ड. डेडिकेशन काहीच नाही आणि काय पाहिजे? रिवॉर्ड. ते रिवॉर्ड फक्त थोड्या दिवसापुरते राहतील, रिवॉर्ड निघून जातील. हालेलुया. जास्त रिवॉर्ड पाहिजे, सगळ्यात जास्त काय करायचंय? काम करायचं. काय करायचंय? आळस काय करायचंय? किती जण झटकणार आहे? मग आळस काय करणार आहे? प्रार्थना. काय करणार आहे? अशी प्रार्थना करायची लगे निरंतर. जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही? हालेलुया. धरणे देऊन प्रार्थना करायची. कशी प्रार्थना करायची? आंदोलन कसे करतो मला माहिती ना? जोपर्यंत आमच्या मागे पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही काय होणार नाही. हालेलुया. याला म्हटलेले ऍक्टिव्ह मंडळी. कशी? जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय चालूच राहील प्रार्थना. हालेलुया. ती मंडळी परमेश्वर सगळ्यात जास्त. हालेलुया. समजलं? रिबेका म्हणजे इसाकाला पण काय भेटली? पत्नी. कोणाला पत्नी भेटली? किती मोठा प्रवास होता. पण या दोन्ही गोष्टींमध्ये काय कॉमन होत तुम्हाला माहितीये? काय कॉमन होतं माहिती तुम्हाला? एवढं मी तुम्हाला सगळं सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला कॉमन गोष्ट काय वाटते तुम्हाला माहितीये? माहितीये? कोणा कोणी सांगू शकतं काय कॉमन होतं तुम्हाला माहितीये? एलियाजरनी काय केली? प्रार्थना. आणि इसाक सुद्धा काय करत होता? म्हणून काय सांगितलंय? तुम्ही प्रार्थना करत काय राहा? जागे. काय सांगितलंय? प्रार्थना करत तुम्ही काय करा? कारण चोर कोणत्या घटनेला येईल हे तुम्हाला माहित नाही. हालेलुया. रॅप्चर कधी होईल कोणालाच माहित नाही. फक्त ते कशाच्या द्वारे समजणार आहे? आपण कशामध्ये राहणार आहे? कशामध्ये राहणार आहे? हालेलुया. म्हणून काय सांगितलंय? पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन आपल्या सोबत काय करत असतो? प्रार्थना. काय करत असतो? आपण जे टंग्स मध्ये प्रयोग करतो ना, आपल्या अनिवार्य कन्याने तो आपल्या सोबत सहभागिता करून काय करत असतो? प्रार्थना करतो. हालेलुया. एलियाजर काय केलं? एलियाजरने काय केली? पवित्र आत्मा पण आपल्यामध्ये येऊन काय करतो? इसाक पण काय करत होता? येशू पण वरती काय करत आहे? म्हणजेच काय, तुम्हाला जर रॅप्चर मध्ये जायचंय तर इम्पॉर्टंट काय? प्रार्थना करत तुम्हाला करायचंय? जागायचं. झोपले प्रार्थना करणं जर बंद केलं, येशू येईल आणि मंडळी काय करत? जे बाकीचे नाही करणारे प्रार्थना कुठे राहतील? खालीच राहतील. हालेलुया. समजलं? ओके. डोळे बंद करूया, दोन्ही हात उंच करूया, परमेश्वरावर बोलूया. यात जसं प्रभू तो आम्हाला प्रकट केलंय की खरंच एक अशी वधू शोधते परमेश्वरा जी एक्सक्यूज देणारे किंवा आळस करणारी नसून ती वधू जी परमेश्वरासाठी निरंतर काम करणारी. जसं रिबेकाने 10 उंटांना पाणी पाजलं. 10 उंटाला पाणी पाजणं इम्पॉसिबल आहे, तरी सुद्धा ती त्या गोष्टींमध्ये, त्या कामांमध्ये तत्पर होती.
प्रत्येक जण प्रार्थना करा, प्रत्येक जण मागणारे परमेश्वराकडे. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला बनव परमेश्वरा. आमच्यातला सगळा आळस तो झटकून काढ, आमच्यातला सगळा तो आळस काढून टाक, की आम्ही तुझ्या कामासाठी, फक्त आम्ही तुझ्याच नाही कुठल्याही कामासाठी आम्ही तत्पर असावं. प्रत्येक कामामध्ये आम्ही तत्पर असावं. आम्ही एक्सक्युजेस देऊ नये, आम्ही कारण देऊ नये, तर आम्ही त्या रिबेका सारखं बनावं प्रभू. ओ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर. ओ पवित्र आत्मा तू आम्हाला तयार कर प्रभूजी. पवित्र आत्मा तू आम्हाला तयार कर रॅप्चर मध्ये जाण्यासाठी. नमः शियांदाना लेब्रो, नमः श्रेखेदाला राबो, नमः लेब्रो ना से. यस यस प्रभू, तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू येशू, तू आम्हाला तुझ्या वचनाच्या जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करतो प्रभू. आम्हाला तुझी गौरवयुक्त मंडळी अशी बनवतोस प्रभू, जी डाग विरहित आणि सुरकुत्या नसलेली अशी पवित्र मंडळी म्हणून तू आम्हाला तयार करते प्रभू. आम्ही अधिकाधिक तुझ्या वचनावर मनन करणारे असतो, अधिकाधिक आम्ही तुला टाइम देणारे लोक असतो प्रभू. यासाठी तू आम्हाला विशेष सहाय्य करतो. आम्हाला तुझ्या पवित्रताईमध्ये चालव परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्रताईमध्ये चालावं प्रभू. यासाठी विशेष तुझी कृपा दे परमेश्वरा. आम्ही तुझ्या त्या दुसऱ्या परमेश्वरा जसं तू आम्हाला घ्यायला येणार आहे प्रभू, रॅप्चर मध्ये प्रभूची, आम्ही एक प्रभू जागे असलेली, प्रार्थनेमध्ये तत्पर असलेली मंडळी असो प्रभू. यासाठी तू आम्हाला विशेष कृपा दे. धन्यवाद आणि धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकते.